नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात हिंदीची सक्ती केली जाणार नसून मराठीच्या मान सन्मानासाठी सरकार पूर्णतः कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भाजपची भूमिका बदलताच सांगलीत शिवसेना सोबळावर शंभूराज देसाईंचा सत्तेचा ठाम दावा. कुलाब्यात उमेदवारी अर्ज नाकारण्यावरून निवडणूक अधिकाऱ्याच्या कृतीवर आक्षेप. महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रतिकूल अहवाल केला सादर. मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर. 100 युनिट मोफत वीज, उच्च दर कपात आणि महिला विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाचे आश्वासन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी सीमाप्रश्नी आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी साताऱ्यात लक्ष वेधले. सावंतवाडीचा 10 वर्षीय कबीर हेरेकरचा सुवर्ण पराक्रम, 50 मॅरेथॉन पूर्ण करत कोकणाचा नावलौकिक वाढवला. मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापुरात महाविकास आघाडीच्या वतीने सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मूक आंदोलनाला झाली सुरुवात. हडपसरमध्ये भर दिवसा सफारी पेढीवर दरोडा, कोयत्याच्या धाकाने 52 लाखांचे दागिने लुटले. वाशीत परराज्यातून आणलेला 13 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. भाजपच्या नेत्यांकडून अन्यायाचा आरोप, विनय सागर अपक्ष उमेदवार म्हणून नांदेड निवडणूक लढवणार. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.